11 मार्चला भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं एक विधान चांगलंच गाजलं। मी 5 वर्ष वनवास भोगला, हा 5 वर्षांचा वनवास पुरे झाला। पंकजा बोलल्या आणि भाजप पक्षश्रेष्ठींनी अवघ्या 3 दिवसात त्यांचा 5 वर्षांचा वनवास संपवत थेट लोकसभेची उमेदवारीच दिली। पण पंकजांना लोकसभेचं तिकीट दिल्यामुळे बहीण प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं गेलंय। 14 मार्चला भाजपनं लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली। या यादीत बीडमधून पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना खासदारकीचं तिकीट मिळालं। त्यामुळे पंकजा समर्थकांमध्ये उत्साह संचारला। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे राजकारणात तितक्या सक्रिय दिसल्या नाहीत। त्या निवडणुकीत धनंजय मुंडेंकडून त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर भाजपकडून त्यांना साइडलाईन केल्याच्या चर्चाही उठल्या। इतकंच नव्हे तर पंकजा दुसऱ्या पक्षात जाणार असंही बोललं गेलं। मात्र पंकजांनी या सगळ्या बातम्यांचं वेळोवेळी खंडन केलं। पण असं असलं तरी आपल्यावर पक्षात अन्याय होतोय, डावललं जातंय ही भावना मात्र त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती। महाराष्ट्रातल्या भाजपच्या एक महत्त्वाच्या नेत्या अशी पंकजांची ओळख आहे। त्यांचा लोकसंपर्कही चांगला आहे। 2014 साली फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पंकजांना मंत्रिपदही देण्यात आलं होतं। त्यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खातं होतं। याच दरम्यान त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोपही झाले। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढाई झाली। पण त्या लढाईत पंकजांचा पराभव झाला आणि त्यासोबतच सुरू झाला त्यांचा राजकीय वनवास। आता 5 वर्षांनंतर लोकसभेचं तिकीट मिळाल्यानं पंकजांचा राजकीय वनवास संपला असं म्हणता येईल। पण पंकजांचा हा राजकीय वनवास संपवताना त्यांच्याच घरातलं तिकीट पक्षानं कापलंय। 2014 पासून गेले 2 टर्म प्रीतम मुंडे या मतदारसंघात खासदार होत्या। त्यांना बाजूला करून मोठी बहीण पंकजा आता खासदारकी लढवणार आहे। त्यामुळे वनवास संपून पंकजा मुंडे आता लोकसभेची तयारी कशी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।